भद्रावती शहर में वरोरा के पूर्व नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता एहतेशाम अली के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन शानदार तरीके से किया गया। इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि जावेद शेख ने उनसे मुलाकात की। भद्रावती शहर के मुख्य रास्ते पर शिंदे कनिष्ठ महाविद्यालय के पास 22 तारीख को गुरुवार वरोरा के पूर्व नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता एहतेशाम अली इनके जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन समारोह भद्रावती गुरुदेव सेवा मंडल के अध्यक्ष केशव अड़कुम मेश्राम इनके हाथों संपन्न हुआ। इस समय चंद्रकांत गुंडावार, धर्मेंद्र हवेलीकर, विनोद पांढरे, विवेक सरपटवार, हाजी जावेद शेख, आशीष ठाकरे, संदीप विधाते आदि उपस्थित थे। भद्रावती शहर में जनसंपर्क कार्यालय न होने से यहाँ के नागरिकों के सामान्य काम करने में दुविधा आ रही थी। अब कार्यालय के माध्यम से सभी सामान्यों के कामों को तेजी मिलेगी, ऐसा विश्वास इस समय एहतेशाम अली ने व्यक्त किया। कार्यालय के उद्घाटन अवसर पर हमारे प्रतिनिधि जावेद शेख ने वरोरा के पूर्व नगराध्यक्ष एहतेशाम अली इनसे बातचीत की। विधानसभेची निवड डोळ्यासमोर ठेवून आपण या मतदार क्षेत्रात या भागात आपल्या कार्याची जी सुरुवात केली आहे त्याबद्दल आपल्या विधानसभेला जाण्याची इच्छुक आहात का? नमस्कार। आज या ठिकाणी ऐतिहासिक भद्रावती शहरामध्ये माझं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। आज गणेश चतुर्थी गुरुवार आणि त्यानिमित्त या शुभ प्रसंगी या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आलेले आहे। नक्कीच विधानसभेमध्ये माझी लढायची इच्छा आहे। यापूर्वी वरोरा नगरपालिकेच्या माध्यमातून आणि मागच्या 20 ते 25 वर्षापासून मी लोकांची सेवेसाठी काम करत आहोत। दलित, शोषण पीडित, आदिवासी, ओबीसी सर्व समाजासाठी मी कार्य केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की मागच्या 25 वर्षापासून जे मी समाजकार्य केलं, लोकांची अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला, येणाऱ्या गरजू व्यक्तीला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जे विचार आहे की मानवता आणि मानवामध्ये मानवता ओळखा, हेच माझं ध्येय आहे की येणारा व्यक्ती हा आपला भाऊ आहे आणि त्याची गरजा, त्याची अडचण दूर झाली पाहिजे। या प्रयत्नांनी मी सुरुवात करत आहोत। काय आपल्या समोरचं काय विजन आहे? आता विजन एकच आहे की वरोरा भद्रावती क्षेत्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून लोकांच्या ज्या काही अडचणी असेल, काही ना काही कारणास्तव काही काम अटकलेले असेल, अशा त्या सर्व अडचणी, त्या सर्व गरजा लक्षात घेऊन एकच उद्देश आपण ठेवलेला आहे की वरोरा भद्रावती मतदारसंघ हा चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात चांगला बनला पाहिजे। रस्ते चांगले विकसित झाले पाहिजे, पाण्याची सोय झाली पाहिजे, मुख्य पांढर रस्ते झाले पाहिजे, लोकांची अडचणी दूर झाली पाहिजे आणि सुजलाम सुफलाम सर्व आनंदमय जीवन या ठिकाणी वरोरा भद्रावती मतदारसंघातील लोकांचं राहिलं पाहिजे। याकरता जीव लावून ताकदीनं आपण काम करू, हा एक संकल्प आहे। आपण सध्या मागील 5 वर्षापूर्वी आपण भारतीय जनता पार्टीच्या माजी नगराध्यक्ष वरोऱ्याला होते। आता आपल्याकडून कोणत्या पक्षाची सीट भेटणार आपल्याला? नाही, आज पक्षात असल्यामुळं माझं काम आहे की सीट मागणं आणि मी प्रयत्नरत आहोत, लोकांना भेटत आहोत, संपर्क करत आहोत, मी झालेल्या कामाबद्दल माहिती देत आहोत आणि सर्व या दृष्टिकोनातून जनसंपर्क करण्याचा मी प्रयत्न करतो। सध्या भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये बेरोजगाराचे खूप प्रश्न आहे, त्यांच्या प्रश्न कसे मार्गी लावणार आपण? वरोरा भद्रावती क्षेत्रामध्ये बेरोजगाराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि सुदैवानं जर आपण आमदार झालो तर नक्कीच बेरोजगारांकरता आपण कंपनीमध्ये एक शिबिर घेऊ। ज्या ज्या कंपन्या सुरू आहेत त्या कंपन्यामध्ये आपल्या स्थानिक लोकांना रोजगार भेटला पाहिजे, यासाठी आपण सर्व कंपनीसोबत बैठक लावू। छोटे छोटे रोजगार खेड्यापाड्यामध्ये, छोट्या तहसील कार्यालयामध्ये, तहसीलच्या ठिकाणी झाले पाहिजे। याकरता एक उद्योग, एक चर्चासत्र करू आणि लहान लहान माध्यमातून आपले सर्व बेरोजगार युवकांना हाताला काम भेटेल यासाठी प्रयत्न करू, अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। मी निवडून आल्यानंतर आपण या भागात कोणकोणत्या प्राधान्याने काम करणार आहे? समजा आपण जनतेच्या आशीर्वादानं जर निवडून आलो
तर जसं जसं मी फिरत आहो आणि या फिरताना प्रत्येक ग्रामामध्ये जात आहो, खेड्यापाड्यात जात आहो, शहरात जात आहो, तर ज्या मुख्य अडचणी असतील ते मुख्य पोषमार्ग आहे, त्याच्यानंतर पांढऱ्यांचा विषय आहे, एखादी पाण्याचा विषय आहे, हे अतिशय महत्त्वपूर्ण जे मानवी हक्कासाठी मानवी हक्काचे महत्त्वपूर्ण गरजेचे जे विषय आहेत ते विषय हातात घेऊन पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि त्याच पद्धतीनं त्याच्याबरोबरच की निसर्ग जोपासून प्रदूषण नियंत्रण ठेवून आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हे विचारात घेऊन, आपल्या क्षेत्रामध्ये उद्योगधंदे लागले पाहिजे हे विचारात घेऊन सर्व संकल्प घेऊन मी काम करणार आहे. धन्यवाद. नमस्कार. जैसा कि हम देख सकते हैं कि आज हमारे साथ गुरुदेव सेवा मंडल के भद्रावती के अध्यक्ष मेश्राम काका जी, हम इनसे जानना चाहते हैं कि आज एहतेशाम भाई का कार्यालय का उद्घाटन हुआ है, तो आपका क्या कहना है? परम पूज्य गुरुदेव चराचरा नमस्कार वंदनीय राष्ट्रपती महाराज आज अयत अली एहतेशामल अली यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि अचानक म्हणजे काल ते आमच्याकडे आलेले आणि त्यांनी म्हणाले की आमच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे तर तुम्ही या, त्यांनी सांगितलं. कारण की देशामध्ये अखंडता, एकात्मता, कारण की वंदनीय राष्ट्रपतीचे गावाचे जागवा, भेदभाव समोर विकवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्यामध्ये वंदनीय राष्ट्रपती महाराजांचे विचार घराघरापर्यंत गेले पाहिजे हा उद्देश ठेवून आणि या जनसंपर्क सगळ्यांचं व्हावं, सगळे मित्रता वाढावी याकरता इथे अलीशाह यांनी जो अलीशाम नाही यांनी जो अलीशाम अली यांनी जो इथं जनसंपर्क कार्यालय खोललेलं आहे आणि त्याकरता अचानक आम्हाला बोलवण्यात आलं आणि त्याकरता आम्ही इथं आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे की आम्हाला अचानक बोलवल्यामुळे आम्ही आलो. विशेष म्हणजे काय की राष्ट्रसंतांचे विचार घराघरापर्यंत जावं हाच एक त्यांचा उद्देश आहे आणि आमचासुद्धा उद्देश आहे.